नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बफर झोन पायदळी आदेश धाब्यावर डेपो पासून 30 मीटरवर इमारत बांधण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय वादात. मोर्शी कचरा डेपोत साठलेला कचरा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून 2026 अखेर संपवण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात कचऱ्याचा डोंगर वाढतच राहिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही डेपोमध्ये नवीन कचरा टाकणे सुरूच ठेवण्यात आलं. त्यामुळे नोटिशीनंतर वर्षभरात सुमारे 4 लाख टन अतिरिक्त कचरा जमा झाला असा आरोप होत आहे. मोर्शी कचरा डेपोतील मिथेन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी MPCBने महापालिकेला उपाययोजना करण्यास सांगितलं होतं. त्याबाबतचा प्रतिसाद असमाधानकारक ठरल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डेपोची पाहणी केली. त्यानंतर 23 जानेवारी 2025 रोजी महापालिकेला नोटीस बजावली. ही कालमर्यादित आराखडा देणे, मिथेन शोधक उपकरणे बसवणे, अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवणे, कचऱ्याची नोंद ठेवणे आणि डेपोतील 100% कचऱ्यावर प्रक्रिया करणे असे निर्देश या नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. डेपोमध्ये नवीन कचरा टाकणे थांबवले असते तर जुन्या कचऱ्याच्या निर्मूलनाला वेग आला असता आणि कचऱ्याचा डोंगर वाढला नसता. उलट बायोमायनिंगच्या नावाखाली जुना कचरा कमी करण्याचा दावा आणि त्याचवेळी नवीन कचरा टाकण्याची पद्धत सुरू राहिली. त्यामुळे 2026 अखेर कचरा संपवण्याचा दावा फसला का असा प्रश्न आहे. कचरा डेपोबाबत घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. लँड फिलिंग क्षेत्राभोवती 200 ते 500 मीटर नो डेव्हलपमेंट किंवा बफर झोन ठेवणे आवश्यक आहे. या क्षेत्रात हरितपट्टा निर्माण करून झाडे लावणे अपेक्षित आहे. मात्र डेपोच्या अवघ्या 30 मीटर अंतरावर महापालिकेने 3 मजली इमारत उभारल्याचा आरोप होत आहे. डेपोतील धोका माहिती असताना अशी इमारत कोणत्या नियमांच्या आधारे बांधली हा गंभीर प्रश्न आहे.